महापालिकेत एकटं लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत. योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शहांना ताकद दाखवणार. उद्धव ठाकरेंकडून पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी मनगटात ताकद लागते, तर घरात बसून लढता येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. शिवसेनेमध्ये आजपासून शाखा प्रमुखांच्या नियुक्तीसाठी मुलाखती. विभाग प्रमुख पदांच्या नियुक्तीसाठी सुद्धा आजपासून मुलाखती होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर, तर सकाळी मालेगावात सहकार परिषदेला हजेरी लावणार. तर संध्याकाळी मुंबईमध्ये NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचंही उद्घाटन. कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार. दावोसमध्ये आतापर्यंत 61 सामंजस्य करारांवर सह्या झाल्या, तर एकूण 15,70,00,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. फडणवीसांच्या दौऱ्याचं प्लॅनिंग योग्य झालं नाही असं दिसतंय. दावोसमध्ये 29 कंपन्यांशी करार, एकच कंपनी परदेशी. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर खोचक या ठिकाणी निशाणा. जळगाव रेल्वे स्टेशनच्या घटनेच्या चौकशीसाठी आता 5 सदस्यीय समिती स्थापन. तर रेल्वे अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू, तर 10 प्रवासी गंभीर. अफवेमुळे पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेतनं रुळावर उड्या घेतल्या होत्या. अवैध बांगलादेशी स्थलांतरितांचा प्रश्न प्राधान्यानं सोडवावा, तर भाजपचे आमदार अमित साटम यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्रातून आवाहन. बेकायदेशीर स्थलांतरितांवर आता अटकेची कारवाई करण्यावर साटम यांची मागणी. एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस गुरुवारी मंजुरी. मुंबईसह राज्यातील रस्ते प्रवासासाठी आता प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार. एसटीच्या तिकिटा दरामध्ये सुद्धा आता 14.95% वाढ होणार.